उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते. तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांना जेवणाचे निमंत्रण होते आणि या निमंत्रणानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र येथील बैठकीत उद्धव ठाकरेंना 7व्या रांगेत बसवल्याने राजकीय वर्तुळातून सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका होते आहे. या टीकेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला आहे. तसेच उद्धव ठाकरे तिथे मागील रांगेत का बसले होते याची कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रण होतं, ते उपस्थित होते. आणि या बैठकीत दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं. या दरम्यानचे काही फोटो समोर आलेले आहेत. फोटोही उद्धव ठाकरेंच्या सह संजय राऊत आणि आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलेलं आहे. हिंदुत्व विचारधारा सोडली की पदरात काय पडतं, शेवटची रांग असा टोला केशव उपाध्यायांनी मारलाय. तर नरेश मस्केंनी एक्स पोस्टवरून खिल्ली उडवली. यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. अगदी फर्स्ट रो वाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ. आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाताना मग तुम्ही स्टॉल्समध्ये बसता का बॅल्कनीत बसता? तिकीट कुठलं महाग असतं, पुढचं का मागचं? सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता? हाऊसफुल असेल तरच फर्स्ट रो, नाही तर मागून स्क्रीन बघता ना. त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केलाय त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल. बिचारायला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉल प्रमाणे नव्हतं. आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात मागातली लाईन मिनी ते थिएटर असतं ना, हे मिनी थिएटर सगळं होतं, ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्वाची असते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.